गुड आफ्टरनून। बीए थर्ड ईयर के विद्यार्थियों से मेरा अनुरोध है कि यहाँ पर हम इस सिलेबस में सबसे पहले मौलाना अबुल कलाम आज़ाद इनके बारे में चर्चा करने जा रहे हैं। पहला चैप्टर मौलाना अबुल कलाम आज़ाद इनके बारे में जो है तो हम चर्चा करेंगे। उसके बाद दूसरा चैप्टर है पंडित जवाहरलाल नेहरू। तीसरा चैप्टर है एम.एन. रॉय। चौथा है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर। इस तरीके से ये कुछ चैप्टर्स है और इन चैप्टर्स के ऊपर जो है तो हम चर्चा करने जा रहे हैं। तो सबसे पहले हम देखेंगे मौलाना अबुल कलाम आज़ाद। इनका जन्म 11 नवंबर 1888 में हुआ और इनकी मृत्यु 22 फरवरी 1958 को हुई। याद रखिए, ये क्वेश्चन इनके जन्म और मृत्यु के बारे में जो है तो आपको ऑब्जेक्टिव या एमसीक्यूज में पूछा जा सकता है। जन्म 11 नवंबर 1888 और मृत्यु 22 फरवरी 1958। कहा जाता है कि 19व्या व 20व्या शतकात जहाल व नेमस्त नेत्यांच्या गटात जे अनेक नेते उदयास आले होते त्यामध्ये एक वेगळे व्यक्तिमत्व आझादांचे होते। ते धर्मनिरपेक्ष राजकारण, पाश्चात्य शिक्षण व उदारमतवादाचे आग्रही पुरस्कर्ते होते। यांच्या जीवन परिचयामध्ये आपण इथे पाहू शकतात की यांच्या घराण्यात मौलाना आझादांचा जन्म हा 11 नवंबर 1888 मध्ये एका प्रतिष्ठित धर्मपंडिताच्या घराण्यात मौलाना आझादांचा जन्म झाला। त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद होते। अबुल कलाम आझाद म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती। हे नाव ते टोपण नाव म्हणून वापरू लागले। यांची कौटुंबिक स्थितीवर चर्चा करीत असताना आपण इथे पाहू शकतात की बादशाह अकबरच्या कारकिर्दीपासून आझादांचे पूर्वज विद्या व्यासंगी म्हणून मान्यता पावले होते। आझादांचे वडील मोहम्मद खैरुद्दीन 1857च्या उठावानंतर मक्केमध्ये स्थायिक झाले। तसेच त्यांचा जन्म 1890 मध्ये आझादांच्या जन्मानंतर ते पुन्हा भारतात कलकत्ता येथे स्थायिक झाले। त्यांच्या घरातील वातावरण धार्मिक व कर्मठ व सनातनी होते। वयाच्या 13 वर्षी त्यांचे लग्न जुलैखा बेगम यांच्याशी झाले होते। त्यातूनच त्यांना धार्मिक शिक्षण मिळाले। त्यांच्या शिक्षणाबद्दल चर्चा करीत असताना आपण इथे असे विचार करू शकतात की पारंपरिक शिक्षण पद्धतीप्रमाणे मौलाना आझादांनी फारसी, उर्दू व अरबी भाषांचा अभ्यास केला। त्यानंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्वज्ञान व गणिताचा अभ्यास केला। निसर्गातच सकुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले आज़ाद इथेच थांबले नाहीत। कुशाग्र बुद्धि, जिसे हम कहेंगे कि भाई कुशाग्र बुद्धि का मतलब होता है कि बहुत टैलेंटेड, और एक बार इनका हाफिज़ा ऐसा था कि भाई एक बार किसी चीज़ को पढ़ लेते या याद करते तो ज़िंदगी भर नहीं भूल पाते। तो इनकी बुद्धि का एक बहुत बड़ा राज था। स्वतः इतर विषयांच्या अभ्यासाला सुरुवात केली। अल्पवयातच इंग्रजी भाषा आत्मसात केली होती। यानी कि बचपन में ही इन्होंने इंग्लिश भाषा को जो है तो अपने अंदर समा लिया था। अब राजकीय सहभाग के बारे में हम यहाँ पर चर्चा करेंगे कि सर सैयद अहमद खान यांच्या लेखाच्या परिणामातून त्यांनी इराण व इजिप्त या देशांना भेटी दिल्यानंतर स्वातंत्र्य चळवळ व राजकारण यात ते सहभागी होऊ लागले। 1905च्या बंगाल विभाजनाला त्यांनी विरोध किया। जिस वक्त वो आज़ादी की लड़ाई में शामिल हुए तो सबसे पहले उन्होंने 1905 के जो बंगाल की फाळणी हुई थी उसको विरोध किया था। और उसके बाद जो है तो स्वातंत्र्य चळवळीत जास्तीत जास्त मुस्लिमांनी भाग घ्यावा यासाठी त्यांनी 1912 मध्ये अल हिलाल नावाचे साप्ताहिक सुरू केले।
कि मुसलमानों ने ज़्यादा से ज़्यादा पार्टिसिपेशन हासिल करना, इसलिए जो है तो 1912 में उन्होंने अल हिलाल नाम का एक अखबार जारी किया. या साप्ताहिकातून ब्रिटिश सत्तेवर कठोर टीका केल्यामुळे सरकारने त्यावर बंदी घातली, म्हणून त्यांनी 1915 मध्ये अल बलाग नावाचे दुसरे पत्र सुरू केले, पण सरकारने त्यावर ही बंदी आणली. ब्रिटिश गवर्नमेंट पहले अखबारात के ऊपर बहुत बंदी लाती थी, सख्ती करती थी, सख्त रवैया अपनाती थी, क्योंकि ब्रिटिश सरकार को उनकी टीका करना या उनके बारे में टीका कभी बर्दाश्त नहीं होती थी. इस वजह से उन्होंने जो है तो बहुत सारे लोगों के अखबारात पे बंदी लाई और पहला जो इनका अल हिलाल जो अखबार था उसे बंद किया. फिर दूसरा इन्होंने अल बिलाग नाम का एक अखबार सुरू किया, उसे भी उन्होंने बंद किया. 1920 मध्ये नजर कैदेतून सुटका झाल्यावर गांधीजीसोबत ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. खिलाफत चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1921 मध्ये पुन्हा त्यांना अटक झाली. 1 वर्षाने त्यांना मुक्त करण्यात आले. म्हणून अशा प्रकारे महात्मा गांधीसोबत देखील त्यांनी चांगल्या प्रकारे चळवळ केली. खिलाफत चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि खिलाफत नंतर असहकार चळवळीमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशा प्रकारे अनेक चळवळीमध्ये गांधीजीसोबत त्यांनी आपली भूमिका बजावलेली आहे. त्यानंतर आपण त्यांची जी कार्य आहेत त्यावर चर्चा करू याच्या दुसऱ्या तासामध्ये. धन्यवाद.